कुत्र्यांचं करायचं काय? अरे म्हणून दादाच्या विरोधात बोलणाऱ्या कुत्र्यांचं करायचं काय? एक मराठा, एक मराठा, एक मराठा, लड़ेंगे जीतेंगे हम सब लढेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब लढेंगे. अरे फडणवीसच्या पायी कुत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे फडणवीसच्या पायी कुत्र्यांचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. एक मराठा करायचं काय? मराठा निषेध असो, अनिल बोंडेचा निषेध असो, नारायण राणेचा निषेध असो. अरे दरेकरचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. एक मराठा, लाख मराठा. अरे कुत्र्या अनिल बोंडेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. अरे कुत्र्या अनिल बोंडेचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. दरेकर मावशीचा निषेध असो, दरेकर मावशीचा निषेध असो. सणाबाईचा मागे बढो. हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा. लड़ेंगे जीतेंगे हम सब लढेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब लढेंगे. एक मराठा, एक मराठा. मराठा समाज महाराष्ट्राच्या वतीने आज या पाळीव कुत्र्यांचा निषेध केलेला आहे. सातत्यानं जे आपले जीभ घसरवत आहेत, काही ना काही जाणीवपूर्वक बोलत आहेत. त्याच्यामध्ये 1-2 आमदार नाही तर 5-7 आमदार हे सगळे जाणीवपूर्वक बोलत आहेत. आणि या लढ्यामध्ये हे सगळे गबरगंड लोक आपल्याला त्रास देत आहेत. मनोजदादा जरांगे पाटलांनी हा गरजवंताचा लढा उभा केलेला आहे. 1 वर्ष झालं आपण सातत्यानं मागणी करत आहोत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाची. मात्र हे जाणीवपूर्वक आंदोलन बिघडवण्याचं आणि लोकांमध्ये दहशत पसरवून ही कुठंतर जातीय दंगल घडवण्याचा यांचा प्रयत्न आहे. तर यांचा आम्ही निषेध म्हणून आज या 5-6 आमदारांना यांना कुत्र्याला यांची तोंड बसवून यांचा निषेध केलेला आहे. तर यांनी लवकरात लवकर आपली तोंड बंद करावी, अन्यथा महाराष्ट्र यांना कुठेही फिरू देणार नाही. आज आम्ही सकल मराठा समाज धाराशिवतर्फे जे मनोजदादांच्या विरोधात 4-5 आमदार बोलत आहेत त्यांचा आम्ही निषेध केलेला आहे. जे 4-5 जण आहेत, दरेकर आहेत, लाड आहेत, अनिल बोंडे आहेत, राणे आहेत आणि बाळा बेगडे जे मनोजदादांच्या विरोधात गरळ ओकत आहेत 4-5 दिवस झालं. त्यांचा आम्ही आत्ता ज्या पद्धतीने निषेध केला आहे त्याच पद्धतीने बाकीचे जर अजून कोण बोलले तर तसाच निषेध होईल. आणि इथून पुढं त्यांना शक्तीची ताकद आहे. तुम्ही बोलला तर आहे त्या जागेवर तुम्हाला काळं पाचलं जाईल. काय निश्चित केलं नेमका? आम्ही आज त्यांना त्यांचे पोस्टर कुत्र्याचे तोंड लावून कुत्र्याला त्यांचे तोंड लावून त्यांना चपलीनं प्रसाद दिलेला आहे. नाहीतर इथून पुढे जर त्यांनी आपली तोंड आवरली नाहीत तर त्यांना असाच प्रसाद भेटेल. फडणवीस साहेबाला विनंती आहे की तुम्ही आपली जी पाळीव कुत्रे आहेत ती लवकरात लवकर अडवा, नाहीतर तुमचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही.